बातमी आहे नाशिक मधली। नाशिक शहरामध्ये पहिल्याच पावसात शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। पहिलाच पाऊस पडलेला आहे, आपल्याला माहिती असेल। यावेळेला पाऊस लांबला आणि त्याच्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडला त्यावेळेला नाशिकमध्ये अशा पद्धतीने पाणी तुंबलेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं अपूर्णच आहेत, त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। खोदलेले रस्ते आणि त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते। पावसाच्या आधी कुंभमेळ्याची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र ती झालेली नाहीयेत आणि त्यामुळे नाशिककरांना पहिल्याच पावसामध्ये याचा फटका बसताना दिसतोय। आणि या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत थेट नाशिकमधून जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल, कशा पद्धतीनं नाशिकचं चित्र आहे पहिल्या पावसातलं? खरं तर नाशिक महानगरपालिका आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्य नाशिककरांना कशा स्वरूपानं बसतोय हे या दृश्यांमधनं अगदी स्पष्ट होतंय। नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेण्यात आली। खरं तर मुळात ही कामं वेळेच्या अगोदर खरं तर सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र ही कामं मुळातच लेट सुरू झाली। मात्र ती लेट सुरू होऊन देखील शहरातल्या अनेक भागांमध्ये ही कामं अद्यापही सुरू होती। पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी असलेले जे रस्ते आहे ते पूर्ण करणं अपेक्षित होतं। किमान पावसाळ्यामध्ये सामान्य नाशिककरांना त्याचा फटका बसणार नाही, पाणी तुंबणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, चिखल होणार नाही, अशा स्वरूपाचं नियोजन करणं महानगरपालिका प्रशासनाकडनं आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडनं अपेक्षित होतं। मात्र ते त्यांच्याकडनं झालं नाही। शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहे, अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी खड्डे खोदून ठेवलेले आहे, मात्र हे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीये, हे रस्ते पूर्ववत करण्यात आले नाहीये आणि त्यामुळे पहिल्याच पावसामुळे नाशिक शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे। इतकंच नाही तर या तुंबलेल्या पाण्यामुळे आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। नाशिक त्र्यंबक रस्ता जो आहे तो पपया नर्सरी पासून तर एबीबी सर्कल पर्यंत जवळपास 5 किलोमीटर एका बाजूने पूर्णतः वाहतूक कोंडी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मुंबई नाका देखील अशा स्वरूपानं वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत। त्याचबरोबर आडगावचा परिसर असेल किंवा ज्या ज्या भागात कुंभमेळ्याची कामं सुरू आहे त्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि हा सर्व फटका जो आहे तो सामान्य नाशिककरांना बसतोय। सर्वसामान्य नाशिककर यामध्ये प्रचंड भरडला जातोय, मनस्ताप नाशिककरांना होतोय। कुंभमेळ्याच्या कामामध्ये अशा स्वरूपाचा ढिसाळ कारभार, नियोजन शून्य कारभाराचा फटका नाशिककरांना बसतोय आणि त्यामुळे या सगळ्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।